दरम्यान अजून एक मोठी बातमी याच संदर्भातली, जातीय सलोखा ठेवा अशा सूचना दिलेल्या आहेत शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना। कारण स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर बोलत असताना कुठेही जातीवाचक बोलू नका असं पवार म्हणाले। आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय। बोलताना प्रेमाची भाषा वापरा अशा सूचना शरद पवारांनी दिलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। देवेंद्र, सौरव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक जी आहे ती त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये पार पडलेली आहे। या बैठकीसाठी पक्षातील महत्वाची नेते मंडळी होती। त्यांना बोलताना शरद पवार यांनी जातीय सलोखा आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे बिघडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना ज्या त्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्याचा संदर्भ आहे संग्राम जगताप यांची जी सध्या वेगवेगळी वक्तव्य चर्चेत आहे त्याला घेऊन शरद पवार यांनी या सूचना दिलेल्या आहेत। त्याचसोबत शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा, त्यांना मदत करा। त्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रकारचा जिल्ह्यातील आढावा घेतलेला आहे। त्यासोबत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना 50% जागा ज्या आहेत अशा तरुणांना दिल्या जातील अशा पद्धतीची सूचना देखील शरद पवारांनी दिली आहे। एक प्रकारचे कार्यकर्त्यांना मला लागण्याच्या सूचना ज्या आहेत त्या शरद पवारांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।